हॅलो एव्हरीवन. आज आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ फंजाय. ओके, तर फंगसला कसं क्लासिफाय केलं गेलं आहे ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तर फंगसला क्लासिफिकेशन करण्याच्या आधी तुम्हाला बायोनॉमियल नोमेनक्लेचर काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर थोडक्यात बायोनॉमियल नोमेनक्लेचर काय आहे किंवा नेम कसं गिव्हन केलं जातं किंवा सायंटिफिक नेम कसं असतं ते आपण थोडक्यात बघू आणि त्याच्यानंतर फंगल क्लासिफिकेशन घेऊ. ठीक आहे, एक मिनिट. बायोनॉमियल नोमेनक्लेचर. सॉरी, बायोनॉमियल नोमेनक्लेचर नसतं, बायनॉमियल नोमेनक्लेचर असतं. ठीक आहे, बाय मीन्स टू. तर याच्यामध्ये बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये आपण बघणार आहोत की सायंटिफिक नेम कसं गिव्हन केलं जातं. सायंटिफिक नेम कसं गिव्हन केलं जातं. तर ही बायनॉमियल नोमेनक्लेचर फर्स्ट टाइम कोणी ॲडॉप्ट केलं होतं त्याने सायंटिस्टचं नाव आहे कार्लस लिनियस. ओके, कार्लस लिनियस किंवा कार्ल लिनियस नोन ॲज अ फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणतात त्याला, किंवा फादर ऑफ बायनॉमियल नोमेनक्लेचर असं म्हणतात कार्लस लिनियसला. तर त्याने बॉटनीमध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. डिफरंट प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्सला त्याने ट्राय केलं होतं नोमेनक्लेचर करण्याचं, मीन्स नामकरण करण्याचं त्यानं काम केलं होतं पहिलं स्टार्टिंगला. तर बायनॉमियल नोमेनक्लेचर हे कार्लस लिनियसने दिलं आहे. त्याला फादर ऑफ टॅक्झॉनॉमी सुद्धा म्हणतात. तर आपण ते बायनॉमियल नोमेनक्लेचर कसं गिव्हन केलं जातं ते बघू. आता समजा एक्झाम्पल एक तुम्हाला ॲज अ डायरेक्टा इंडिका हे एक माहिती असेल की नीमचं आहे. नीमचं कॉमन नेम आहे ते, सॉरी सायंटिफिक नेम आहे. ओके, नीमचं. तर वी नो दॅट ॲज अ डायरेक्टा इज अ जीनस आणि इंडिका इज अ स्पेसीज. ओके, तर जीनस जो आहे, जीनसचं जे फर्स्ट अल्फाबेट जो असतो शुड बी कॅपिटल जेव्हा सायंटिफिक नेम लिहित असतो तेव्हा. आणि स्पेसीज जो आहे ते स्पेसीजचं फर्स्ट लेटर हे स्मॉलच असलं पाहिजे, म्हणजे कॅपिटल नसलं पाहिजे. आणि जे हे असतं स्टार्टिंगला ॲज अ डायरेक्ट असतो तो त्या जनरली काय असलं पाहिजे, मीन्स जीनस शुड बी ॲडवर्ब किंवा नाऊन असलं पाहिजे. ठीक आहे, आणि इंडिका इट मे बी इंडिका सजेस्ट दॅट मीन्स सॉरी इंडिका मीन्स स्पेसिस सजेस्ट दॅट द नाऊन शुड बी इन अ डिस्क्रिप्टिव्ह मॅनर. ओके, तर अशा पद्धतीने त्याचं नाव असतं. आता इंडिका काय सजेस्ट करतं, इंडिका सजेस्ट द इंडियन ओरिजिन. असे प्रत्येक सायंटिफिक नेम हे पर्टिक्युलरली त्याचा नेम डिफाईन केलेला आहे किंवा त्याचं काहीतरी मिनिंग आहे, असंच नाव दिलेलं नाही आहे. तर ते हे नाव जनरली ग्रीक किंवा लॅटिन लँग्वेजमधले शब्द आहेत. ते ग्रीक किंवा लॅटिन लँग्वेजमधले वर्ड्स आहेत, त्यांना ॲज इट इज ॲडॉप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते हे नवे वाटतात. काही संस्कृतचे शब्दसुद्धा आहेत नोमेनक्लेचरमध्ये, ते सुद्धा ॲडॉप्ट केलेले गेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे. तर जनरली याच्यामध्ये आपल्याला आता म्हणजे टोटल हे सांगत नाही तुम्हाला, नियम खूप क्रिटिकल नियम आहेत ते. तर काही रूल्स आपण इथं बघितले. परत ॲझॅडॅक्टा हा जिनस आहे, इंडिका ह्या स्पेसीज आहे. तसं बघितलं तर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं आपण अल्टरनारिया सोलेनी. ओके, हे घेतलं आपण फंगसचं नाव. तर याच्यामध्ये अल्टरनारिया काय आहे, जिनस आहे, सोलेनी हा स्पेसीज आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं
हे नोमेनक्लेचर असतं बायनॉमियल. बट आपण बऱ्याचशा फंगसमध्ये बघत असतो, फ्युझेरियम, ऑक्झिस्पोरम, फॉर्मस स्पेसिस, एफ स्पेसिस असं लिहिलेलं असतं, त्याला फॉर्मस स्पेशलिस्ट म्हणतात. ठीक आहे. सायसेरी हे एक प्रकारचं काय झालं, ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर झालं. किंवा आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो याच्यामध्ये अजून, की पक्सिनिया पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसी हे ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर झालं. ठीक आहे. अशा पद्धतीचे नोमेनक्लेचर आहेत. तर डिफरंट ॲडॉप्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग हे बॉटनीचं जे ॲडॉप्शन आहे ते फंगसला नेम गिवन करण्यासाठी ॲज इट इज ॲडॉप्ट केलेलं गेलं आहे. ते ॲडॉप्ट केलं आहे C.H. पर्सून अँड E.M. फ्राईज. ह्या दोन स्टुडंट्स जे होते कार्लस लिनेजचे, C.H. पर्सून आणि E.M. फ्राईजने जसच्या तसं ॲडॉप्ट केलं आहे इन केस ऑफ मायकॉलॉजी, किंवा आपण म्हणू शकतो फंगसच्या रिलेटेड त्यांचं क्लासिफिकेशन गिवन करण्यासाठी या दोघांनी ॲडॉप्ट केलेलं आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर. ठीक आहे. त्याच्यामुळं E.M. फ्राईजला काय म्हणतात, लिनियस ऑफ mycology. E.M. Fry is known as a Linnaeus of mycology. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आणि हे जेव्हा प्रिंटेड फॉर्ममध्ये असतं तेव्हा जिनस आणि स्पेसिस प्रिंटेड फॉर्ममध्ये असतात तेव्हा ते इटॅलिक असतात. ठीक आहे. मीन्स त्यांचं फॉन्ट जो असतो इटॅलिक असतो, आणि ज्यावेळेस आपण हँड रिटर्न करतो, हँड रिटर्न केल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन द्यावं लागते आपल्याला. ठीक आहे. असे अंडरलाईन द्यावं लागते. असे काही नियम आहेत, तर तुम्ही ते नियम बघून घ्या व्यवस्थित, त्याच्यामुळे तुम्हाला क्लासिफिकेशन अजून व्यवस्थित समजेल. ठीक आहे. तर आता आपण क्लासिफिकेशन घेऊ फंगसचं. तर फंगसचं क्लासिफिकेशन घेण्याच्या आधी आपण जस्ट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कसं हे आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन आहे ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये व्हिटकर क्लासिफिकेशन. ठीक आहे. 1970च्या आधी फक्त 3 किंगडम मध्येच क्लासिफिकेशन होत होतं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. त्याच्यामध्ये ॲनिमलिया किंवा प्लांटी आणि प्रोकॅरियोट्स असे 3च क्लासिफिकेशन होते. बट आफ्टर विक्टर सजेस्ट द 5 किंगडम क्लासिफिकेशन. तर विटकरने 5 किंगडम क्लासिफिकेशन हा फेनॉमेनॉन मांडला, आणि त्याने क्लासिफाय केलं आहे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी अँड किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमॅलिया, असे 5 किंगडम त्याने एक्झिस्टन्समध्ये आणलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यानं म्हटलंय किंगडम मोनेरा कन्सिस्ट द ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. ओके. मोनेरामध्ये जे बॅक्टेरिया आहेत, आर्किया और बॅक्टेरिया जे आहेत ते सगळे मोनेरामध्ये येऊन जातात. नंतर मग पुढचे जे आहेत बॅक्टेरिया म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये सिंगल सेल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील, किंवा प्रोटोझोन ॲनिमल्स आहेत, किंवा स्ट्रॅमिनोफिला ॲनिमल्स आहेत काही, तर त्याच्यामध्ये किंगडम प्रोटिस्टामध्ये ते येऊन जातात. म्हणजे पॅरामेसियम असेल, की अमिबा असेल, किंवा प्लाझ्मोडिओफोरा असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सगळे याच्यामध्ये किंगडम प्रोटिस्टामध्ये येऊन जातात असे ऑर्गॅनिझम. नंतर एक किंगडम आहे प्लांटी किंगडम. ठीक आहे. मीन्स प्लांट्स ज्याच्यामध्ये प्लेस केलेले आहेत. दिस इज अ थर्ड किंगडम. ठीक आहे. प्लांटी किंगडम. त्याच्यामध्ये मग तुमचे डिफरंट ब्रिओफायटा, कॅरोफायटा, ठीक आहे, सगळे ते क्लासिफिकेशन आहे. आपल्याला काही रिलेशन नाही त्याच्याविषयी. तर नंतर एक किंगडम आहे फंजाय. ठीक आहे. 4th नंबरचा किंगडम आहे. म्हणजे विटकरने फंजायला एक किंगडमचा रोल दिलेला आहे. ही define the role of fungi as a kingdom. Then last one kingdom is a animalia. ठीक आहे. हा लास्ट वन किंगडम दिसतोय तुम्हाला खाली, तो एक आहे ॲनिमॅलिया. त्याच्यामध्ये ॲनिमॅलियामध्ये किंगडममध्ये आपले इन्सेक्ट्स असतात, आर्थ्रोपोड जे आहेत ना, इन्सेक्ट फायलम आर्थ्रोपोड्समध्ये सगळे इन्सेक्ट आहेत, किंवा माइट्स असतील तुमचे, आणि ॲनिमल्स पण याच्यामध्ये येतात.
त्याच्यामध्ये मग प्लांट्स हे ऑटोट्रोफ्स असतात आणि काही बॅक्टेरिया जे आहेत ते काही बॅक्टेरिया ऑटोट्रोफ्स असतात आणि काही युकॅरियोटिक ॲनिमल जे आहेत ते पण हे असतात फोटोसिंथेटिक असतात किंवा ऑटोट्रोफ्स असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग काही फोटोसिंथेसिस करतात, काही फंगस आहेत ते ॲब्सॉर्प्शन करत असतात, नंतर मग ॲनिमल्स आहेत ते इंजेक्शन करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. तर हे विटकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये फंगसला सेपरेट किंगडम म्हणून त्याने घोषित केलेलं होतं. असंच त्याचं मिनिंग आहे. आता जनरली अजून पण ॲग्रिकल्चरमध्ये आपला ओल्ड सिलेबस चालू आहे. न्यूअर सिलेबसचं काही जास्त क्वेश्चन येत नाही. बट तुम्हाला मी आता ओल्ड क्लासिफिकेशन फंगसचं सांगणार आहे आणि नंतर न्यूअर क्लासिफिकेशन पण सांगणार आहे. बट आपला जो ॲग्रिकल्चरचा सगळा सिलेबस आहे तो अजून पण ओल्ड क्लासिफिकेशन जे आहे फंगसचं त्याच्यावरतीच सगळं डिस्क्रिप्शन चालू आहे फंगसचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग क्लासिफिकेशन प्रपोज बाय द C.G. एन्सवर्थचं क्लासिफिकेशन आहे ते 1973 मध्ये प्रपोज केलं होतं त्याने. ही प्लेस द किंगडम मायकोटा. ओके. ठीक आहे. याला फंजाय पण म्हणतात, कधी कधी किंगडम फंजाय म्हणतात, त्यालाच मायकोटा म्हणतात. ठीक आहे. मायकोटाचा मिनिंगच फंजाय होतं. त्याच्यामध्ये मग त्याचे डिव्हिजन्स आहेत. मायकोटाचे त्याने 2 डिव्हिजन केले. त्याच्यामध्ये मिक्झोमायकोटा अँड युमायकोटा. मिक्झोमायकोटामध्ये हे सगळे फॉल्स फंगस होते. फॉल्स फंगस किंवा आपण म्हणू शकतो दे आर नॉट द ट्रू फंगस, दे आर द सुडो फंगस. ठीक आहे. नंतर युमायकोटा डिव्हिजन मध्ये आहेत ते ट्रू फंगस आहेत. हे ओल्ड क्लासिफिकेशन आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये फक्त त्यांनी कॅरेक्टरायझेशन मॉर्फॉलॉजीनुसार कॅरेक्टरायझेशन करून त्याचं डिव्हिजन हे क्लासिफाय केलेलं आहे. नंतर मिक्झोमायकोटामध्ये ॲग्रिकल्चरली मिक्झोमायकोटा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यामध्ये फक्त एकच जिनस इम्पॉर्टंट आहे. तर मिक्झोमायकोटामध्ये त्याने डिफरंट क्लासेस आहेत. तर ते क्लासेसमध्ये ॲग्रेसिव्ह मायकोटा, हायड्रोमिक्झोमायकोटा, मिक्झोमायसिड्स ऑर प्लाझ्मोडिओफोरोमायसिड. याच्यामध्ये 4th नंबरचा जो क्लास आहे प्लाझ्मोडिओफोरोमायसिड, त्याच्यामध्येच ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट एक जिनस आहे, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिकी नावाचा एक ह्या फंगसमुळे एक डिसीज होतो. कोणता डिसीज होतो? क्लब रूट ऑफ कॅबेज. ओके. प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिका तो मिक्झोमायकोटामध्ये आहे. कोणत्या क्लासमध्ये आहे? प्लाझ्मोडिओफोरोमायसिडमध्ये. आणि बाकीचे जे वरचे 1, 2, 3 क्लास आहेत, ओके, ॲग्रेसिव्ह असेल किंवा हायड्रोमिक्झोमायसिड असेल किंवा मिक्झोमायसिड असेल, तर याच्यामध्ये वॉटर फंगस प्रेझेंट असतात. वॉटर लव्हिंग फंगस किंवा जे वॉटरमध्ये हायली मॉइश्चर कंडिशनला राहणारे फंगस आहेत ते फंगस असतात. आणि प्लाझ्मोडिओफोराचं स्ट्रक्चर ॲक्च्युअल फंगस सारखं नसतं, ते एक प्लाझ्मोडियल स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. असं झालं मिक्झोमायकोटा. तर युमायकोटा हा ॲग्रिकल्चरली व्हेरी इम्पॉर्टंट आहे किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ इव्हॉल्व स्पेसिस ज्या आहेत फंगसच्या त्या या युमायकोटामध्ये आहेत, हे लक्षात घ्या. तर यू मीन्स ट्रू फंगस आहे, युमायकोटा मीन्स इट इज अ ट्रू डिव्हिजन ऑफ द फंगस. त्याच्यामध्ये मग सब डिव्हिजन्स आहेत. तर सब डिव्हिजनमध्ये डिफरंट सब डिव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये 5 सब डिव्हिजन्स आहेत. एक आहे मॅस्टिगोमायकोटिना, सेकंड झायगोमायकोटिना, थर्ड इज आस्कोमायकोटिना, फोर्थ वन इज अ बेसिडिओमायकोटिना आणि फिफ्थ वन इज अ ड्यूट्रोमायकोटिना. तर नावं थोडेसे ऑड वाटतात तुम्हाला किंवा मीन्स अवघड आहे, बट इथं सगळंच्या सगळं पाठांतर करण्याची गरज नाही. फक्त अंडरस्टँडिंग पाहिजे की कसं डिव्हिजन झालं आहे आणि कोणत्या कोणत्या डिव्हिजन्समध्ये किंवा सब डिव्हिजन्समध्ये आपले ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट फंगस येतात, कोणत्या फंगल जेनेरा प्रत्येकामध्ये येतात आणि कोणत्या डिव्हिजन्समध्ये कोणत्या फंगल जेनेरामुळे कोणते डिसीज होत आहे, मी हे तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे. इतकं लोड घेण्याची गरज नाही त्याच्यामध्ये की हे नावं खूप अवघड वाटतायत आम्हाला वगैरे तसं. ठीक आहे. एवढं तर कोणाचं हे नसतं, पाठांतर नसतं. मीन्स टॅक्झॉनॉमी खूप ब्रॉड टॉपिक आहे.
आणि आपल्याला काही आपण काही मायकोलॉजीचे स्टुडंट नाही आहे, आपण पॅथॉलॉजीचे स्टुडंट आहोत किंवा ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहोत. त्याच्यामुळे आपल्याला फक्त ॲग्रिकल्चरमध्ये काही हॅझार्डस फंगस आहेत का किंवा इम्पॉर्टंट बायोकंट्रोल एजंट्स आहेत का, त्याच्या रिगार्डेड फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे हे सब डिव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये मॅस्टिकोमायकोटिना बघू. तर मॅस्टिकोमायकोटिनामध्ये तुमचे ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट जर बघितलं तर एक आहे पॉलिमिक्झा, ओके, स्पॉन्जोस्पोरा, ज्याच्यामुळे पावडर स्काउप ऑफ पोटॅटो होतो. परत याच्यामध्ये अल्बुजो कॅन्डिडा आहे. ठीक आहे, अल्बुजो कॅन्डिडा आहे, त्याच्यामुळे काय होतं, व्हाईट रस्ट ऑफ कॅबेज. नंतर पिथियम आहे, फायटोप्तोरा आहे, जे वॉटर फंगस आहे. पिथियम फायटोप्तोरा हे मॅस्टिकोमायकोटिनामध्ये आहे. ठीक आहे, नंतर डाउनी मोल्डी फंगस आहेत, स्क्लेरोस्पोरा किंवा स्क्लेरोस्पोरा किंवा प्लाझ्मोफेरा जे आहेत डाउनी मोल्डी फंगस, सुडो स्क्लेरोस्पोरा किंवा बाकीच्या ज्या सगळ्या डाउनी मोल्डी फंगस आहेत त्या मॅस्टिकोमायकोटिनामध्ये आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त. नंतर आहेत झायगोमायकोटिना. तर झायगोमायकोटिनामध्ये ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट कमी आहेत, बट पॅथोजन्स आहेत त्याच्यामध्ये पण काही, लाईक म्युकर स्पेसिस आहे किंवा रायझोपस आहे. ओके, म्युकर आणि रायझोपस हे झायगोमायकोटिनामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. नंतर काही झायगोमायकोटिनाच्या स्पेसिस ह्या रूट हायर प्लांटच्या रूटवरती मायकोरायझल असोसिएशन हे करत असतात. नंतर आहे आस्कोमायकोटिना. Ascomycotina and Basidiomycotina is a great known for their high evolution towards the crossing over. Okay, तर या हायर इव्हॉल्व फंगस आहेत ऑस्कोमायकोटिना आणि बेसिडिओमायकोटिना. आता ऑस्कोमायकोटिनामध्ये आपण बघू स्टार्टिंगला, तर ऑस्कोमायकोटिनामध्ये पावडरी मिल्ड्यू फंजाय. ठीक आहे, जनरली सगळ्या पावडरी अनसिन्युला असेल किंवा इरिसेपे असतील, हे सगळ्या 7-8 प्रकारच्या ज्या पावडरी मिल्ड्यू जिनस आहेत ते ऑस्कोमायकोटिनामध्ये असतात. ठीक आहे, आणि ऑस्कोमायकोटिना दिस इज अ परफेक्ट स्टेज ऑफ कॅरीज द परफेक्ट स्टेज ऑफ द फंगस, मीन्स सेक्स्युअल स्टेजेस ज्या आहेत फंगसच्या त्या ऑस्कोमायकोटिनामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, नंतर सांगतोच तुम्हाला ते ॲनोमॉर्फिक आणि टेलिओमॉर्फिक कंडिशन काय असतं ते. ऑस्कोमायकोटिनामध्ये पावडर मिल्ड्यू फंगस असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि बेसिडिओमायकोटिनामध्ये जनरली परत एक राहिला, ऑस्कोमायकोटिनामध्ये अजून 2-3 पॅथोजन्स आहेत, लाईक क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया, आर्गाट वगैरे होतं त्याच्यामुळे, असे आहेत काही ऑस्कोमायकोटिनामध्ये. परत ईस्ट आहे तुमची, ती ऑस्कोमायकोटिनामध्ये आहे, मीन्स ईस्ट दोघांमध्ये आहे. बेसिडिओमायकोटिनामध्ये पण आहे आणि ऑस्कोमायकोटिनामध्ये पण ईस्ट आहे. बट जी आपण कॉमन ईस्ट जे बघतो सायक्रोमायसिस, ती ऑस्कोमायकोटिनामधली आहे. नंतर आहे बेसिडिओमायकोटिना. तर बेसिडिओमायकोटिना ह्या सब डिव्हिजनमध्ये ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट जिनस जर बघितलं तर रस्ट आहेत आणि स्मट पॅथोजन्स आहेत. पक्सिनिया असेल रस्टमुळे किंवा युरोमायसिस असेल तर, आणि स्मट युरोसिस्टिस किंवा मुस्टिलॅगो आहे, हे असे जिनस जे आहेत ते बेसिडिओमायकोटिनाच्या अंडर येतात. आणि बाकी तुमचे मशरूम्स आहेत ते सगळे बेसिडिओमायकोटिनामध्ये येतात. जवळजवळ मशरूमच्या खूप जास्त स्पेसिस आहेत, किंवा लिग्निकोलस फंजाय लाईक ब्रॅकेट फंजाय, पफ बॉल्स आहेत, हे सगळे बेसिडिओमायकोटिनामध्ये येत असतात. ठीक आहे, नंतर आहेत लास्ट एक सब डिव्हिजन आहे डिट्रोमायकोटिना. तर डिट्रोमायकोटिनामधल्या सगळ्या स्टेजेस ह्या इम्परफेक्ट स्टेजेस आहेत. मीन्स मॅक्झिमम ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट सब डिव्हिजन आहे हा. त्याच्यामध्ये अल्टरनारिया असेल किंवा कोलेओट्रिकम असेल, पायरिक्युलरिया आहे, हेलिमिंथोस्पोरियम आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे सगळे ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट जिनस जे आहेत ते डिट्रोमायकोटिनामध्ये येतात. बट he is known as a fungi imperfecti because all the stages of the fungus here are the asexual stages of the fungus. म्हणजे फंगसच्या सगळ्या असेक्सुअल स्टेजेस आहेत. तर एक्झाम्पल घेतलं आपण, पायरिक्युलरिया आहे, पायरिक्युलरिया ओरायझी, तर त्याच्यामध्ये ब्लास्ट ऑफ पॅडी होतो. तर ही काय आहे, असेक्सुअल स्टेज आहे फंगसची, पायरिक्युलरिया ओरायझी, किंवा त्याला ॲनोमॉर्फिक फंगस म्हणतो आपण. ॲनोमॉर्फ म्हणजेच असेक्सुअल स्टेज. ठीक आहे, तर याच्यामध्ये असेक्सुअल स्टेज आहे ती.
तर याचीच परफेक्ट स्टेज कशामध्ये प्रेझेंट आहे, ती पायरोक्युलॅरियाची परफेक्ट स्टेज आहे मॅग्नोपोर्थिग्रायसिया. ठीक आहे. तर ही स्टेज जी आहे मॅग्नोपोर्थिग्रायसिया, ती स्टेज प्रेझेंट आहे आस्कोमायकोटिनामध्ये. ओके. तसंच कोलिओट्रिकम आहे, तर कोलिओट्रिकमची परफेक्ट स्टेज काय आहे, ग्लोमेरेला. ठीक आहे. ग्लोमेरेला ही परफेक्ट स्टेज प्रेझेंट आहे आस्कोमायकोटिनामध्ये. नंतर अल्टरनारिया आहे, त्याची लेविया ही परफेक्ट स्टेज आस्कोमायकोटिनामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे आस्कोमायकोटिना हे काय आहे, हे टेलिओमॉर्फिक स्टेजेस ज्या आहेत फंगसच्या, ज्या डिट्रोमायकोटिनामध्ये अॅनामॉर्फिक स्टेजमध्ये प्रेझेंट आहेत, त्यांच्याच सेक्सुअल स्टेजेस ज्या आहेत, म्हणजे फंजाई इम्परफेक्टाच्या ज्या सेक्सुअल स्टेजेस आहेत त्या करस्पॉन्डिंगली प्रेझेंट आहेत आस्कोमायकोटिनामध्ये. ठीक आहे. हे यांचं इंटरकनेक्शन लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मग तुम्ही कधी कधी बघितलं असेल तर फ्युजेरियमचं परफेक्ट स्टेज काय आहे, फ्युजेरियमची हे आय थिंक जिब्रेला नाही आहे, हां ओके जिब्रेलाच आहे. जिब्रेला ही परफेक्ट स्टेज आहे फ्युजेरियमची. तर तुम्हाला माहिती आहे जिब्रेलला फ्युजिकोरायमुळे बकने डिसीज ऑफ राईस होतं, आणि त्याच्यामधूनच आपण जिब्रेलिक ऍसिड हे डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे. जिब्रेला फ्युजिकोराममधून ती फ्युजेरियमची परफेक्ट स्टेज आहे. जिब्रेला इज नथिंग बट द फ्युजेरियम. फ्युजेरियम इज अ इम्परफेक्ट स्टेज ऑफ जिब्रेला. म्हणजे असं इंटरकनेक्शन आहे त्यांचं सेक्सुअल असेक्सुअल. त्यावेळेस मॉर्फोलॉजी डिफाईन करत असताना एन्सवर्थने असं क्लासिफिकेशन केलं होतं. अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ओल्ड क्लासिफिकेशन नुसारच बऱ्यापैकी क्वेश्चन्स आहेत. आणि तुमच्या सिलेबसमध्ये पण पेरानोस्पोरल ऑर्डर आहे किंवा मुनिलियल ऑर्डर आहेत, आता पुढे स्टडी आहे तुम्हाला त्यांचं, तर किंवा उस्टिलाजिनल्स आहे किंवा स्मटचं रशचे युरिडिनल्स आहेत. अशा ऑर्डर जे आहेत तर त्यांचं हे सगळं ओल्ड क्लासिफिकेशन नुसारच आपण स्टडी करणार आहोत. बट आता नवीन क्लासिफिकेशन आलेलं आहे बटलर अँड बिस्बीचं. त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू न्यूअर क्लासिफिकेशन 2008 मध्ये त्यांचं ऍडिशन झालेली आहे ते क्लासिफिकेशनमध्ये. ठीक आहे. पहिले स्टार्टिंगला 2001 ला झाली होती, नंतर परत किर्क इटॉलने नवीन क्वेश्चन येऊ शकतात हे लक्षात ठेवा. किर्क इटॉल गिव्स द न्यूअर क्लासिफिकेशन ऑफ फंजाय और रिसेंट क्लासिफिकेशन ऑफ फंजाय ॲट इन 2008. ओके, असं लक्षात ठेवा. तर जे आधीचं एन्सवर्थ अँड बटलर अँड बिस्बीचं डिक्शनरी ऑफ फंजाय होते त्याच्यानुसारच त्याने मॉडिफिकेशन केलं आहे. ठीक आहे. बट जे ओल्ड क्लासिफिकेशन होतं ते ओल्ड क्लासिफिकेशनमध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर किंवा त्यांच्या सेक्सुअल असेक्सुअल स्टेजेसच्या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन केलं होतं. ठीक आहे. म्हणजे स्ट्रक्चरवरती किंवा त्याचे कॅरेक्टर कोणाचे सिमिलर आहेत त्याच्यावर सिमिलॅरिटीवरती क्लासिफिकेशन केलं होतं. बट आता रिसेंटली बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स वापरून आपण मॅक्झिमम नंबरमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जिनेटिक रिलेटेडनेस जो आहे, आपण काय म्हणतो जिनेटिक रिलेटेडनेस, आता प्रत्येकाचा जिनेटिक रिलेटेडनेस अलग असू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार जे तुमचं 10th एडिशन आहे किंवा किर्क इटॉल 2008 रिसेंट क्लासिफिकेशन आहे फंगसचं, ही दिस इज डिपेंड ऑन अ जेनेटिक फायलोजेनेटिक स्टडी और DNA स्टडीवरती क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक जीन असतो आपल्या युकॅरियोट्समध्ये किंवा सगळ्यांमध्येच एक युकॅरियोट्समध्ये एक जीन असतो 18S rDNA जीन असतो, म्हणजे रायबोझोमल DNA हा जीन असतो. त्या जीनमध्ये इव्हॉल्युशन हे खूप स्लो असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. आपण या जीनचा स्टडी करून प्रत्येक स्पेसिसचा जीन्सचा स्टडी करून जेनेटिक रिलेटेडनेस ही डिफाईन करू शकतो. तसंच प्रोकॅरियोट्समध्ये 16S rDNA टेक्नॉलॉजी यूज करतात जिनोम सिक्वेन्सिंगसाठी. ठीक आहे. अशा पद्धतीचं याचं क्वेश्चन येऊ शकतो. तर 16S rDNA टेक्नॉलॉजी ही प्रोकॅरियोट्ससाठी यूज करतात आणि 18S rDNA टेक्नॉलॉजी जेनेटिक रिलेटेडनेस शोधण्यासाठी युकॅरियोटिकमध्ये यूज करतात. ठीक आहे. अशा पद्धतीचं त्यांचं. आणि हे रिसेंट क्लासिफिकेशन हे कशावरती डिपेंड करतं, 18S rDNA टेक्नॉलॉजी किंवा
18S rDNA जीन सिक्वेन्सिंगवर. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग यांनी काय केलेलं आहे, किर्किटॉलने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 किंगडम क्लासिफाय केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक फंगाय किंगडम आहे. ठीक आहे, सेपरेट फंगाय किंगडम आहे. नंतर मग प्रोटिस्टा आहे, की त्यालाच प्रोटोझोआ म्हणतात आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट स्लाइडला आहेच ते. क्रोमिस्टा आहे, क्रोमिस्टालाच ऑल्सो नेम ॲज स्ट्रॅमोनोफिला. ठीक आहे, डिफरंट बुक्समध्ये असे नावं दिलेले आहेत, त्याचा अर्थ एकच होतो, क्रोमिस्टा आणि स्ट्रॅमोनोफिला. नंतर याच्यामध्ये सेपरेट जिनस आहे, हा एक फंजाय किंगडम बघितला आधी स्टार्टिंगला तुम्ही. नंतर हा क्रोमिस्टा हा सेकंड किंगडम आहे अकॉर्डिंग टू न्यूअर क्लासिफिकेशन. ओके, थर्ड किंगडम इज प्रोटोझोआ, किंवा याला स्लिम मोल्ड्स पण म्हणतात. स्लिम मोल्ड्स किंवा प्रोटिस्टा पण म्हणतात याला. प्रोटिस्टन ॲनिमल्स प्रेझेंट असतात त्यामुळे आपण प्रोटिस्टा म्हणतो. तर आता स्टार्टिंगला आपण बघू. तर फंगस किंगडम मध्ये एक फायला आहे. ठीक आहे, तिकडे ओल्ड क्लासिफिकेशन मध्ये काय होतं, डिव्हिजन होते, सब डिव्हिजन होतं. तर इथं त्यांनी फायला हे नाव दिलेलं आहे न्यू क्लासिफिकेशन नुसार. तर आस्कोमायकोटा हा एक फायला आहे, त्याच्यामध्ये 13 क्लासेस आहेत, आणि हे 13 क्लासेस किंवा सब फायला म्हटलंय त्यांना, या प्लेस केलेल्या आहेत आस्कोमायकोटेनामध्ये. ठीक आहे, आर्थोनिओमायसिस असतील, असं मीन्स ते एवढं पाठ करण्याची गरज नाही, पण तुम्हाला फक्त 13 क्लासेसमध्ये त्यांना क्लासिफाय केलेले आहे मायकोटाला. तसंच सेकंड फायला आहे फंगस किंगडम, फंजाय किंगडम मधला बेसिडिओ मायकोटा. त्याच्यामध्ये मग बेसिडिओ मायकोटामध्ये 14 क्लासेस आहेत बघ, डिफरंट 14 क्लासेस आहेत, असे क्लासेस आहेत डिफरंट 14. मग त्याच्यामध्ये मग आपले आणि फंगस तर सेम असतील. तर मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आस्कोमायकोटामध्ये पावडर मिल्ड्यू होतो, बेसिडिओ मायकोटामध्ये रस्ट किंवा स्मट असतात, किंवा मशरूम असतात. तर सेम, म्हणजे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन झालेलं नाही, फक्त जेनेटिक सिक्वेन्सिंगमुळे इथं डिफरंट क्लास आहेत, त्याच्यामुळं हे त्याचं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, इतकंच लक्षात घ्या. नंतर आहे कायट्रिडिओ मायकोटा. आता हा नवीनच आहे थोडासा. कायट्रिडिओ मायकोटा हा न्यूअर क्लासिफिकेशनने, जे काही झायगोमायकोटामधले काही फंगस जे होते ते फंगस इकडं ट्रान्सफर केलेले आहेत, बिकॉज ते जेनेटिक सिक्वेन्सिंग त्यांनी सिमिलर दाखवलेली आहे फंगस सारखे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 क्लासेस आहेत. नंतर ग्लोमेरोमायकोटा आहे. तर ग्लोमेरोमायकोटा मध्ये पण एक क्लास आहे. जनरली ग्लोमेरोमायकोटाचे जे आहेत ते एक मायकोरायझा हे फॉर्म करत असतात. नंतर आहे मायक्रोस्पोरिडिया, त्याच्यामध्ये कोणतेही क्लासेस नाही आहे. नंतर आहे झायगोमायकोटा. झायगोमायकोटामध्ये आपल्याला माहिती आहे की म्युकर रायझोपस वगैरे असतात. तर अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये 4 क्लासेस किंवा 4 सब फायला दिलेले आहेत. ठीक आहे, नंतर आहे क्रोमिस्टा. तर आता क्रोमिस्टामध्ये काय केलंय त्यांनी, जे ओमायसिड्स आहेत, ठीक आहे, मीन्स आपण वर्ल्डमध्ये काय मॅस्टिगोमायकोटिनामध्ये हे ओमायसिड्स येत होते, किंवा ओमायसिड्स म्हणजेच काय आहेत, पिथियम, फायटोप्थोरा आणि अल्बुजो. हे तर ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स आहे ना यांचं, अल्बुजो, पिथियम, फायटोप्थोरा. आता पिथियम फायटोप्थोराचं खूप रोल आहे, त्याचं सॉइल बोर्न इन्फेक्शन, डॅम्पिंग ऑफ वगैरे होतो. फायटोप्थोरामुळे नंबर ऑफ ब्लाइट्स होतात. ठीक आहे, तर यांनी सेपरेट किंगडममध्ये क्लासिफाय केलेलं आहे, स्टॅमिनोफिला किंवा क्रोमिस्टामध्ये क्लासिफाय केलेलं आहे ओमायसिडला. ठीक आहे, आता हे बाकीचे फायला किंवा क्लास ते त्याच्यामध्ये आहेत, ते काही ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट आहेत इथं. तर प्रोटोझोआ आहे, किंवा स्लिम मोल्ड किंवा प्रोटिस्टा म्हणतो आपण. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अमिबा आहे, त्याच्यामध्ये पॅरामेसियम आहे. तर ते काय ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट नाही, फक्त आपल्याला इम्पॉर्टंट याच्यामध्ये प्रोटोझोआमध्ये एकच इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये कोणता आहे, प्लाझ्मोडिओ फोरा. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्लाझ्मोडिओ फोरा हा एकच जिनस इम्पॉर्टंट आहे प्रोटोझोआमध्ये, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये मग आपण जर जेव्हा ओल्ड क्लासिफिकेशन बघितलं होतं, ओल्ड क्लासिफिकेशन नुसार
प्लाझ्मोडिओफोरा हा सेपरेट सब डिव्हिजन किंवा याच्यामध्ये होता, सेपरेट मीन्स मिक्झोमायसिट्स मध्ये होता. ठीक आहे, तर सेपरेट सब किंगडम मध्ये होता. तर इथं तो सेपरेट किंगडम मध्ये स्पेसिफाय केलेला आहे प्लाझ्मोडिओफोरा. अशा पद्धतीचं तुमचं फंगसचं क्लासिफिकेशन आहे, ओल्ड अँड न्यू. त्याच्यामध्ये इतकं काही सगळं पाठांतर करण्याची गरज नाही आहे तुम्हाला, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजली कोणते फंगस कशामध्ये आहेत ढोबळमानाने तितकंच लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आणि याचं बायोनॉमिनल नोमेनक्लेचरचे काही रूल्स बघून घ्या, तितकं बघितलं तरी भरपूर आहे.